सर्व ड्रायव्हर भावांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे। फायनली आपली गाडी वगैरे खाली करून गाडीचं काम वगैरे केलतो बघा मित्रांनो। गिअर शिफ्टिंग होईना झाली ती गाडीची, तर काम वगैरे करून इथं आलो बघा जिप्सम पोर्टच्या रोडला। तर हे अम्मा ट्रान्सपोर्टवाल्याचं मॅनेजर आहे मित्रांनो, मोहन। एक नंबर माणूस आहे बघा मित्रांनो, जेवण वगैरे ड्रायव्हर लोकांना व्यवस्था वगैरे एक नंबर करतंय भाऊ। तर काय आपण फायनली आलो बघा गेटपाशी, एंट्री वगैरे करून घेतलो। पार्किंगमध्ये पहिला गाडी लावावं लागते मित्रांनो। पार्किंगमध्ये आल्या आल्या असंख्य मित्रपरिवार आपल्याला भेटले होते इथं पार्किंगमध्ये। आपले व्हिडिओ वगैरे बघतात म्हणल्यानंतर ना धन्यवाद म्हणलो। तर आपल्याला रात्री बनवलं होतं बघा मित्रांनो शेवगा मसाला भात पद्धतशीरमध्ये, असं सगळेजण मिळून भाऊ आपले सगळे जेवण वगैरे केलं बघा। सकाळी उठून पार्किंगमधनं आलो बघा जिप्सम कंपनीमध्ये जिप्सम मारायला। आल्यानंतर ना काय फायनली आपली गाडी वगैरे भरली, ताडपत्री रशी वगैरे करून बिल वगैरे घेऊन निघालो बघा आपल्या दिशेला। मग काय पुढं आल्यानंतर ना जरा दात वगैरे घासून वगैरे घेतलो बघा पद्धतशीर। आपल्याला काय डिझेल वगैरे टाकायचं नव्हतं, आपण बरमपूरला डिझेल टाकलो होतो। तर पुढं आलो अंकापल्लीला डोसा सांगितलं होतं बघा, पद्धतशीर डोसा वगैरे खाऊन निघावं म्हणलं। इथं डोसा मारू अण्णा निघू म्हणले बघा। निघू म्हणाचं काय हो, पुढं आल्यानंतर ना प्रवीण अण्णा लगेच म्हणले स्टिंग वगैरे मारू, तुम्ही मारा बदाम शेक म्हणले। पद्धतशीर बदाम शेक वगैरे मारून निघावं म्हणलो बघा। आता निघाल्यानंतर ना काय राजमंदिर वगैरे पास करायचं होतं आपल्याला। राजमंदिर पास करून इथं गाडी देवरपल्ली रोडला आपल्याला जेवाचं बी होतं। सण असल्यामुळं पहिला गाडी वगैरे धुवून घेतलो बघा मित्रांनो। आंघोळ वगैरे करून घेऊन पद्धतशीर मध्ये आता इथनं निघायचं होतं। तर गुढीपाडव्याचे शुभेच्छा मित्रांनो, उशिरा दिल्याबद्दल सॉरी। लाईक कमेंट आणि फॉलो करा।